महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने म्हणजेच MIDC प्रशासनाने हिंजवडी, चाकण आणि तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील सेवा शुल्कात तब्बल 17 वर्षांनंतर वाढ केली आहे। या महत्त्वाच्या औद्योगिक हब्समध्ये पायाभूत सुविधांच्या सुधारणा करण्यासाठी आवश्यक निधी उभारणे हा या निर्णयाचा मुख्य उद्देश आहे। चाकणमध्ये पायाभूत सुविधांची बोंब असताना उद्योगांना आणखी त्रस्त करण्याचा उद्योग MIDCने सुरू केल्याचा आरोप होत आहे। सुधारित दरानुसार 500 चौरस मीटर जमीन असलेल्या औद्योगिक युनिटसाठी सेवा शुल्क प्रति चौरस मीटर 4.75 रुपयांवरून थेट 12 रुपये इतके वाढवण्यात आले आहे। 1500 चौरस मीटर क्षेत्रफळ असलेल्या युनिटसाठी 13 रुपये प्रति चौरस मीटर शुल्क आकारले जाणार आहे, तर 2000 चौरस मीटर किंवा त्याहून अधिक क्षेत्रफळ असलेल्या कंपन्यांना 15 रुपये प्रति चौरस मीटर शुल्क द्यावे लागणार आहे। यापूर्वी 2019 मध्ये शुल्कवाढीचा प्रस्ताव मांडण्यात आला होता, मात्र उद्योग प्रतिनिधींच्या तीव्र विरोधामुळे तो स्थगित करण्यात आला होता। त्यानंतर लॉकडाऊन आणि साथीच्या रोगामुळे निर्माण झालेल्या आर्थिक अनिश्चिततेमुळे अंमलबजावणी आणखी लांबली होती असा प्रशासनाचा दावा आहे। दरम्यान चाकण तळेगाव रस्त्यावर जड वाहनांच्या वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी अवजड वाहनांसाठी स्वतंत्र काँक्रीट रस्ता तयार करण्यासाठी सुमारे 167 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। चाकण MIDCसाठी एकूण नियोजित पायाभूत सुविधा कामांचा खर्च अंदाजे 323 कोटी रुपये असून हे क्षेत्र 3300 हेक्टरमध्ये पसरलेले आहे। तळेगाव MIDCमध्ये हुंदाई मोटर्ससारख्या प्रमुख औद्योगिक युनिटसाठी मूलभूत पायाभूत सुविधा विकसित करण्यावर भर दिला जाणार आहे। यामध्ये चौपदरी रस्त्यांचे बांधकाम आणि पावसाच्या पाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था यांचा समावेश आहे। 1500 हेक्टर क्षेत्राच्या देखभालीसाठीही या निधीचा वापर केला जाणार आहे। सेवा शुल्कात वाढ करून खड्डे, वाहतूक कोंडी आणि दीर्घकालीन ऑपरेशनल अडचणी सोडवण्याचा MIDCचा प्रयत्न आहे। यामुळे या भागात कार्यरत बहुराष्ट्रीय ऑटोमोबाईल आणि उत्पादन कंपन्यांसाठी अधिक कार्यक्षम आणि सुकर औद्योगिक वातावरण निर्माण होईल असा MIDCचा विश्वास आहे। मात्र उद्योगांमध्ये MIDCच्या विरोधात संतापाची लाट उसळली आहे।